आता सकाळचे 6:30 वाजलेत आणि पक्ष्यांचा किलबिलाट आणि पाठ दाखवतोय तुम्हाला बघा. ओम साईराम, स्वागत आहे आपल्या क्षण ब्लॉग चॅनलमध्ये. आता आपण रत्नागिरीला आहे. हा दिवस दुसरा आहे. आता आम्ही चाललो आहे पावसला सगळं खरेदी करायला, कारण भाज्या वगैरे नाहीत. आता काल चिकन खाऊन झालं आहे आमचं. आज भाज्या वगैरे सगळं घ्यायचं आहे, थोडं सामान पण घ्यायचं आहे आपल्याला. त्यासाठी आता आपण पावसला चाललो आहे. तर तुम्हाला पावसमध्ये गेल्यावर व्हिडिओ चालू करूया, परत कंटिन्यू करू व्हिडिओ. चला बाय बाय. आपण ट्रिप 0 केलेली, आता 372 आपल्याला गावापर्यंत यायला झाले. गाडी CNG वर कन्वर्ट झाली. चला आता निघूया पावससाठी. एवढी घाणेरडी चढण आहे की ते आपल्याला गाडी फर्स्ट वरच चालवायला लागते. सेकंडवर आता टाकली, शिफ्ट केली आहे गाडी सेकंडवर. आता इकडनं पुढे लेफ्ट गेलो की आपल्याला गणपती मंदिरच्या इकडनं शॉर्टकट रस्ता आहे आणि आपल्याला जायचं आहे राईट साईडने. कारण इकडे आपला गावचा दादा वाट बघतोय आपली, कारण तो पण आमच्या बरोबर येतोय, तर तो वाट बघतोय. बघा आता इकडनं समोरनं आपल्याला समुद्र दिसेल बघा. झाडं वाढली असतील तर मुश्किल आहे, तर इथून समुद्र दिसतो आपल्याला पूर्ण. बघा समुद्र समोर. एकदम बारीक बारीक रस्ते आहेत आपल्या गावचे बघा. समोर आता आपल्या समोर बघा आदित्यनाथ मंदिर आहे आणि हा बघा आपला दादा इथे थांबलाय बघा. पुढे घेतो बघा, होळी झालेली आहे गावाला. पण आता आम्ही आदित्यनाथ मंदिराजवळ, दादा बोलला पालखी आहे अजून गेली नाही, तर आता आपण पालखी दर्शन पण करून जाऊया. आपल्या घरी तर येणारच आहे, परवा येणार आहे पालखी, पण आता इथे पालखीच्या पाया पडून जाऊया. हे बघा आपले सगळे गँग. तर आता आपलं सेकंड डे आणि आज आपल्याला लगेच पालखीचं दर्शन पण होतं. आपण चाललेलो पावसला सगळं सामान आणायला, तर नेमकी आपल्याला पालखी पण दिसणार आहे. वातावरण मस्त गावचं. तर बघू आता पालखी, आपण जाऊया. आलोय मंदिराच्या एकदम जवळ आपण. काही सिनेमॅटिक पण घेऊया आपल्या मोबाईलमध्ये. हे बघा आपलं आदित्यनाथ मंदिर. बघूया आता कुठे जायचं नेमकं आपल्याला. मंदिराच्या बाजूलाच आहे पालखीचं. हे बाबा थांब रे. पालखी समोर. क्षण चल, काढ लवकर चप्पल. जस्ट पालखी दर्शन करून झालेलं आहे आपलं. तर आता आपण चाललोय पावसला. काय आपली झाली आहे काय नाही, वांद्रे बघून यायला लागेल आता. वांद्रे बघून मी त्याला घरी येतो. शॉपिंग करून झाली, आता चाललो आपण घरी. आता बघा चाललो आपण पावसवरनं घरी.
त्यांच्याकडे ना तुला ते घेऊ का? हा बघा आपला गणेश डोळे इकडनं 5 किलोमीटर राजापूर कशेळी पूर्णगड. आपल्याला इथून आता राईट टाकायचं आहे. आलो आपण राईटला. आपलं हे बघा कमानी. जस्ट गणेश डोळे आपलं स्वागत करत आहे. ग्रामपंचायत उलट्या वाजते जरा. आलो आपण आपल्या गावात चाललोय. काल आपण शॉर्टकटने गेलेलो, आज आपण जुन्या रोडनी चाललोय आपल्या इकडनं. आता आपण आलोय घराजवळ. उतरण खूप स्टीप आहे. आपल्या मगाशी पण आपण त्या तिथून आलो तेव्हा उतरण खूप होती. ड्राईव्ह करतोय पूर्ण फॅमिली म्हणून मी व्हिडिओ नाही शूट केली. इथे कशी हे उतरण्याची सवय झाली आहे. आणि क्षण बघा पाठी मस्ती करतोय आणि क्षणला ओरडा पडतोय मगासपासून, तरी पण तो ऐकत नाहीये कोणलाच. आता घरी जाऊन मला वाटतं क्षणला धुवायला लागणार आहे मला, तेव्हाच तो शांत बसणार असं मला वाटतंय. आणि घरी जाऊन आता वडापाव वगैरे खाऊन आमचा बेत आहे जेवण होईपर्यंत लुडो खेळायचा. काल पण मी फर्स्ट विनर होतो. 4 जण मला एकट्याला मारायला होते, 3 जण. तरी पण या तिघांना पण हरवून मी एकटा लुडो विन झालोय. आज आमचा दिवस आहे. बघू आज पण यांना हरवून दाखवीन तुम्हाला आज व्हिडिओ मध्ये यांना कसं हरवलं ते. चला बाय बाय. आलो आपल्या घरी. बघा बोल. आता आपले वडापाव आणले ते बघा तामास्ती. बघा आपले वडापाव. आज वडापाव पार्टी होणार आहे आपली घरी. जेवण होईपर्यंत वडापाव खाऊया आपण. बघा वडापाव फेमस पावसचे वडापाव आणले व सर्व आता वडापाव खायला बसले. क्षण वडापाव कसा आहे? वडापाव चांगले ना. आता आपण खाल्ला नाही, आता आपण पण टेस्ट करूया. गरम आणि टेस्टी आहे. अरे सगळं आणलं पण आमच्या क्षणचं दही राहिलं. क्षणचं रिएक्शन बघा आता. अरे बाप, आप कुछ बोलना चाहते हो भाई साहब? नहीं, नो कमेंट. बघा लुडो चालू झालाय आणि यांची चिटिंग पण चालू झाली आहे. यांना मारलं पण मी भाऊजीनं पहिला. हे 3 जण मला आणि क्षणला मारणार आहेत. बघू आपण. हे बघा मारलं पण पहिल्यांदा. एकामेकांना मारू नका, पण त्यांना माहिती नाही त्यांनी कोणाशी पंगा घेतलाय. आता सगळ्यांना मारणार. क्षण बाहेर काढ. सगळ्यांना मारणार आपण. आमचा क्षण पहिला आलाय, दुसरा लल्ला आलाय, तिसरी सोना, चौथा रेयांश आणि लास्टला मी. कारण माझी 2 वेळा भरपूर मेलो मी. मारलं मला या लोकांनी. गरिबाची भरपूर वेळा मर्डर केली. दुसरा दिवस आमचा हेच खेळण्यात जाणार आहे. आता जेवण झाल्यावर पण आम्ही हेच खेळणार आहे आणि मग संध्याकाळी समुद्रावर जायचा प्लॅन केलाय. बघा लाईट गेली आहे. लाईट जाऊन अर्धा तास झाले आणि आमचा क्षण झोपले. क्षणसाठी जुगाड बघा. बॅटरीवर चालणारा पंखा आणि क्षण मस्त हवा खातो इकडे झोपलाय. आज सोमवार आहे म्हणून सोमवारची लाईट जाते इथे. क्षण हवा खातो झोपलाय. क्षण हा बघा आज आपण आलो आहे समुद्रावर परत. सकाळी थोडा पावसला खरेदी केली, नंतर येऊन झोपलेलो, खेळलो जरा. आता बघा 6 वाजायला आल्या ऑलमोस्ट. आपल्या गावचा व्ह्यू बघा. हे बघा लांब लांबपर्यंत सुरूची झाड आहे. आधी पण व्हिडिओमध्ये दाखवले, गेल्या वर्षी पण व्हिडिओ टाकलेला मी बाबरशेखला आलेलो तेव्हा. हे बघा मस्त असा व्ह्यू. आता आम्ही आज पाण्यात खेळायला जाणार नाही. आज आम्ही सनसेट बघायला आलो आहे, कारण उद्या सकाळी परत पाण्यात खेळायला येणार आहे. आज सनसेट दाखवतो तुम्हाला मस्तपैकी आपल्या गणेशपुळे बीचवरचा. आज आपण जरा त्या साईडला लेफ्टला खाडीवर जायचा विचार केलाय. खाडीवर जाऊया लेफ्टला. आणि बाबा आणि लल्ला
आधीच आले. आता क्षण मी आणि रेयांश आलोय. हे समुद्राचा छोटा एक भाग आहे. लहान असताना आम्ही पहिला इथे घरातले सोडायचे नाहीत म्हणून आम्ही समुद्रात पोहायला जायचो नाही. तर हा बघा इथे एक छोटा पॅच आहे मस्त. इकडनं पूर्ण समुद्राचं पाणी येतं. बघा हा समुद्र इथे आणि या समुद्रातनं इकडे पाणी यायचं आणि मस्तपैकी इथे पाणी भरायचं. पाणी भरलं की इथे आम्ही एक तळासारखं साचायचं. इथे आम्ही मस्तपैकी खेळत बसायचो पाण्यात. छोटे होतो तेव्हा. आता तर आपण समुद्रात जातो डायरेक्ट. पण आम्ही छोटे होतो जेव्हा आम्ही गावाला यायचो महिन्याच्या सुट्टीत तेव्हा आम्ही इकडे यायचो या ह्याच्यात खेळायला. तेव्हा समोर एक डोंगर आहे. इथे करवंदाची झाडं वगैरे भरपूर आहेत. लाकडं पण तोडायला जातात लोक इथे. आणि बघा ते एक घर तिकडनं दिसणार नाही आता. थोडा कॅमेरा कॅप्चर नाही करणार पण ते डोंगरातलं एक घर आहे मध्ये ते पण आहे इथे. बघा इथून आम्ही खेळायचो. कसं पाणी जाऊन जाऊन तडा गेलेत ह्याला. हे बात क्षण व्लॉग रेयांशने काढलंय. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. आणि हे काढलंय आमच्या रेयांशने. थँक्यू रेयांश. आता यात दिसेल की नाही माहित नाही. फक्त झूम करून दाखवतोय. हे बघा इथे काही मासे मारी करतायत बघा. जाळं टाकतात माशाचं. समोरच आहे आपल्या. झूम होणार नाही. झूम पाठतोय पण बघा हे बघा. आपण इथे खेळायचो. आपला काका गेला आता भेटून. काकाला विचारलं काय करतात. तुला मासे पाकतायत. आणि बघा आपली गँग इथे मस्ती करते. आणि हा बघा सूर्य बघा एकदम लखलखीत. इथे फर्स्ट टाइम येतोय. इथे दगडी बघा कशा आहेत. पहिल्यांदाच आलोय मी इथे. आजपर्यंत कधी आलो नव्हतो इथे. गाव इथे मासेमारी चालू आहे. मासे पकडतायत की इथे पाय जातोय आतमध्ये. असती ये क्षण. मध्येच पाय जात आहेत. इथे पाय जात आहेत बघा. इथे पण जात आहेत बघा. इथे मासे पकडतायत. करून दाखवतो. आणि त्यांची मासे पकडायची बघा. हा पिल्लू. हा बघ काका बघते बा. आजोबा आपले. अरे आजोबा पाटी. आपला काका काका. मस्त वाटतंय समुद्रावर आपल्या. बघा इथे पहिल्यांदा आलेलो आपण. पहिला लहानपणी आपण इथेच खेळायचो. फर्स्ट टाइम इथे आलो. मस्त वाटतंय हे पण. हीच मला वाटते हेच पाणी पुढे ते आपण आग्र्यात जाताना नदी लागते त्या नदीला हेच पाणी मिळते. नदी नाही ते ॲक्च्युली. हेच पाणी आत शिरतं. आता बघा सूर्यास्त व्हायला आलाय. मस्त सूर्य ऑरेंज ऑरेंज झालाय बघा. आणि ढगांच्या आड लपला गेलाय मस्त असा. आणि आपला समुद्र. वरती आकाश बघा फक्त. मस्त असा व्ह्यू आहे आपला गणेशपुळे गावातला. कोकण आपलं खरंच स्वर्ग आहे. आणि इथे आपल्या जमिनी परप्रांतीयांना विकल्या नाही पाहिजे. नाहीतर हे सगळं आज आपण बघतोय ते भविष्यात आपली पुढची पिढी नाही बघू शकणार. त्याच्यामुळे आपल्या जमिनी कोकणवासियांकडेच राहिल्या पाहिजे. नाहीतर हे पुढे अनुभव इथे येणार नाहीत आपल्याला. बघा किती मस्त असा आभाळ आहे. समुद्र आहे आपला. सुरूंची झाडं. मस्त हिरवगार निळसर पाणी आहे आपल्या गावचं. हे बघा आता सूर्यास्त व्हायला आलाय. थोडा अजून वेळ जाईल मला वाटते. समोर एक
मस्त पक्षी आहे. त्याचं जेव्हा पंख ते बघा येल्लो येल्लो पंख आहेत मध्ये त्याचे. हा बघा मस्त पक्षी आहे. आणि बघा इथे कासवाची अंडी आहे आतमध्ये. भरपूर अंडी आहेत, ती दिसणार नाहीत आपल्याला. कासव गेले असं पप्पा सांगतात आपल्याला. 20 कासव गेलेत. अंडी रोवले एवढे काड्या लावल्यात तेवढी कासवांची अंडी आहेत. ती बघा दाखवतो तुम्हाला. सगळी आतमध्ये आहेत, दिसणार नाही तुम्हाला. अंडी पुरलेली आहे, दाखवू शकत नाही तुम्हाला. पण हे बघा कसं कव्हर करून ठेवलंय. 19 कासव आतापर्यंत गेलेले आहेत समुद्रात परत. ही बघा कुर्ली, ही बघा कुर्लीला पकडता यायला. ए तिला डेंगे आहेत. ही बघ तुझ्या पायाखाली. बघ हा बघ कुर्ली पकडली. दाखवते बघा लल्लाने आज कुर्ली पकडली. हे काय रे, हे नक्क काय मारतोय. बघा डोळे बघ त्याचे. ते त्याला हा काठी दे, मग तो त्याला पकडेल, काठीला पकडेल. बघा कुर्ली लल्लाने पकडली आज त्याला. कोणतरी पर्यटक आलेत आणि हे बघा ड्रोन उडवत आहे तिथे. हा बघा थोडा आपण पण ड्रोन घ्यायचा विचार आहे, पण काही पोलीस परमिशन लागतात, त्यासाठी आपण ड्रोन घेत नाही आहे. हा बघा ड्रोन समोर आहे आपल्या. हा बघा बघा क्षणचं फोटोशूट चाललंय इथे. आणि हा बघा त्यांचा DOP रिॲक्शन. सनचा हे घेत आहेत, क्षण आणि सनचा फोटो घेत आहेत. हा बघा सनसेट. ते बघ लवकर बघ. हा बघा सनसेट व्हायला आला. पूर्ण सूर्य झाकला गेलाय. हा बघा थोडासा अंश दिसतोय सूर्याचा. सूर्य पाण्यात डुबायला जस्ट आहे. पाण्यात डुबत नाही तो कधी, पाण्याच्या आड होईल आता. आणि अशा प्रकारे सूर्य गायब झालाय, सनसेट झालाय. आणि आता टाइम झालाय ऑलमोस्ट 6:45 वाजले असतील. आणि मला वाटते ही लाईन एक रॉकेट उडतोय की काय, ते एक लाईन तयार होते तिकडे, वाढतच चालली आहे ती लाईन. आज आपला गणेश पुळ्याचा दुसरा दिवस आहे आणि या सनसेट सोबतच आपला हा व्हिडिओ आपण इथे एंड करूया. तर भेटू उद्या. चला बाय बाय. हे बाय बाय कर. बाय बाय. आता कुर्लीला आपण सोडतोय. कुठे गेली तो बघा, तू बघा पळाला पण लगेच. हा बघा कुर्ली आपण पकडून आणलेली, अजून इथेच बसून राहिलाय तो. कसा डोळेनी बघतोय वरती.
जाऊ दे क्षण, जाऊ दे जाऊ दे. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. लव्ह यू ऑल.